नवीन बॅट्समन स्ट्राईकला प्रत्येक. बघूया आता काय करतोय संघासाठी. अजयाचा पुढचा चेंडू प्रत्येक. अजयाचा सुरक्षित चेंडू प्रत्येकाला काही समजलाच नाही. कोण गेलाय स्ट्राईकला? स्ट्राईकला कोण गेला? स्ट्राईकला आता समाधान जाताना. बघूया अजयाचा पुढचा चेंडू. अजय टू समाधान. बघूया. चांगला चेंडू फेस केलाय अजय. अजयाचा पुढचा चेंडू बघूया. चांगला चेंडू अजयाचा विकेट मिळते. कोण गेला? समाधान बॅक टू पवेलियन. प्रत्येक. पहिल्या षटकामध्ये अजयला पाहिलं जाण्यात हवा. सध्या दिलात फक्त 4 आणि 2 विकेट्स मिळवल्यात. महत्त्वाचे 2 विकेट सुद्धा मिळवलेत. पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली आहे. पुन्हा सॉफ्टने फटक्याला फक्त ग्लान्स दिलाय अलॉन द कार्पेट. एक धावेत दुसरा प्रयत्न सुरू आहे. दुसरी देखील यशस्वी होईल. इथनं धावा कंप्लीट 2. 6 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रफुल आणि ते सोबतीने पाहतोय. समाधान 2 बंधू आहेत. मात्र आता दोघांवरती खूप काही निर्भर असलेल्या मॅचचं कारण अगदी 2 विकेट स्वस्तामध्ये माघारी परतलेत. 6 धावा. कुणाल आलेत नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी. अजयने आतापर्यंत 6 धावा दे असताना 2 विकेट्स मिळवल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. युनिट टू युनिट बॉलिंग आणि गोलंदाजीचा तो नजराना पेश झाला. 6 धावा इथनं आल्या. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा घेण्याचा मानस जर होता तो प्रयत्नशील राहिला आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये आता आपण पाहिलं विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ समोर आतापर्यंत 2 चॅम्पियन झाले. 2दा आपण पाहिलं कॅप्टनशी ज्यावेळेला चर्चा केली तेव्हा सांगितलं आई गावदेवी स्पोर्ट्स दहीगाव संघ 2 चॅम्पियन पद त्याने मिळवलं त्या सीझनमध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळाला. लाईन ऑन लेंथचा अगदी योग्य परिपक्वता पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने हा डॉट बॉल. प्रफुल आणि समाधान हे 2 बंधू आहेत सध्या मैदानावर. फक्त 6 धावा. बॅटिंग करत असताना चांगल्या धावा उभाराव्या लागतील. चांगल्या स्थितीमध्ये संघाला नेण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी अटॅकिंग क्रिकेट इथे फटका उडवलाय. समोर ओढण्याचा प्रयत्न. अजय तिथे वेगाने आला आणि कॅच कॅरी केले. वा सुपर कॅच. अगदी वेगाने तिथनं लॉंग ऑनवरनं समोर स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहिला होता. मोठा फटका. मात्र जास्त काळ हवेमध्ये चेंडू राहिला आणि तिथनं ती गॅदर केली झेल अजयने. वेल जज अँड टेकन. चांगली कॅच तिथं पकडत असताना अजून एक फलंदाज इथं होईल बाद. प्रफुल नवीन फलंदाज समाधान बाद झालेत. आदेश आलेत नवीन फलंदाज. यानंतर श्री गणेश बिरवाडी तास गावातील दुसरा संघ खेळताना पाहायला मिळेल. विपक्षामध्ये शिवण्या स्पोर्ट्स धामणी असा संघ असेल.
KV स्पोर्ट्स करंजपाडा संघ नुकताच सामना जिंकला. धर्मवीर कसारा आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी. इथे देखील आपण फटका चांगला नाही आहे. चांगल्या धावा मिळण्याचा प्रयत्न आहेच. क्षेत्ररक्षक वेगाने आले. दुसरा धावायचा प्रयत्न रनिंग बिट द विकेट लास्ट जवाब. पहिले 2 धावा इथनं आल्या. प्रयत्न चांगले करतात धावा आणण्याचा. धावा जमा करण्याचा प्रयत्न आहे. 8 धावसंख्या. लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. तिथे देखील एक धाव आहे. सिंगल धाव मिळेल. 9 धावसंख्या. 2 षटकांमध्ये पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्नशीलच नाही आहेत. कारण महत्त्वाच्या 3 फलंदाज इथनं बाद झाल्यानंतर इथनं जी प्रेशर आहे अभय आले होते त्याच्या सोबतीने आपण पाहिलं. समाधान अजून आहेत. प्रतीक होते ते बाद झाले. प्रफुल्ल बाद झालेत. आता आदेश आणि त्या सोबतीने समाधान आहे. समाधान बाद झालेत. प्रफुल्ल आहे आणि आदेश. इथनं देखील चांगला धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरा पंचाची मागणी केली आहे. सॉफ्ट सिग्नल बाद आहे फलंदाज साठी. इथनं तिसरा पंचाची मागणी केली आहे. चेक केलं जाईल इथनं. आउट नॉट आउट काय असेल ते नक्कीच आपल्यापर्यंत योग्य डिसिजन पोहोचवला जाईल. आणि जो सॉफ्ट सिग्नल तोच राहील. बॅट क्रॉसच झाली नाही लाईनला. ऑन द लाईन होती आणि पंचाने सांगितलं इट्स OUT. फलंदाज बाद. लाईन क्रॉस करणं गरजेचं असतं आणि तेच ऑनफिल्ड अंपायरने सांगितलं. सॉफ्ट सिग्नल देखील होता. आउट पंचाने सांगितलं होतं बाद आहे फलंदाज. तेच डिसिजन पुन्हा आता इथनं तिसरा पंचांच्या माध्यमातून अजित पुत्र सरांच्या वतीने सांगितलं की इट्स OUT. फलंदाज बाद. मनीष आलेत नवीन फलंदाज. लडखडलेली पारी पाहायला मिळते. OV स्पोर्ट्स बिरवाडी संघ जेवढं मोठं नाव आहे तेवढं मोठं काम सध्या आज या मॅचमध्ये होताना पाहायला मिळत नाही आहे. बॅटची एज घेतले तिथनं मात्र विकेट किपर बीट झाले. तिथनं फ्लाइंग स्लिपमधील क्षेत्ररक्षक बॅकअपला आले. त्यांच्याकडे देखील बीट झाले आणि इथनं ही कॅच ड्रॉप झाली आहे. 10 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स. षटके कंप्लीट झाले 2. 5च्या सरासरी धावा जमा झाल्या आतापर्यंत. येणाऱ्या 2 षटकांमध्ये चांगलं अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. माइंडसेट ठेवावं लागेल. स्वतःची अस्तित्वाची सिद्धता आता मिळवावी लागेल. सिद्ध करण्यासाठी स्वतःला आता या मैदानावरती सिद्ध करावं लागेल. प्रयत्न करणं गरजेचं असतं. 10 असल्या तरी काही हरकत नाही. मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये 12 चेंडू आपल्याकडे अजून आहेत. त्या 12 चेंडूंमध्ये एक अतिशय जबरदस्त स्थितीमध्ये संघाला जर न्यायचा असेल तर मात्र चांगली परिस्थितीमध्ये चांगल्या फटक्यांचा अवलंब करावा लागेल. आई गावदेवी स्पोर्ट्स दहीगाव टीमच्या गोलंदाजांवरती येणाऱ्या 2 गोलंदाजांवरती आक्रमण करण्यासाठी कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला उपस्थित आहे. एकच धाव इथनं आली आहे. टीपमध्ये प्रोटेक्शन आहे. त्याच अनुषंगाने अगदी फिल्डिंगला अनुसरून गोलंदाजी होती आहे. हे चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं आणि जी तुम्ही फिल्डिंग रिस्ट्रिक्शन सज्ज करता त्याला अनुसरून गोलंदाजी करणं हे गोलंदाजाच्या खूप कठीण काम असतो. मात्र ते योग्य लाईन लेंथवरती चेंडू जर टाकले तर अगदी योग्य टप्पा मिळाला तर नक्कीच त्या फिल्डिंगपर्यंत आपण नक्कीच चेंडू पाठवू शकतो आणि तेच प्रयत्न सध्या गोलंदाजाचे पाहायला मिळत आहेत. योग्य गोलंदाजी सध्या होतीये. पुन्हा आता अगदी लोवर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक बीट झाले. दुसरा धावायचा प्रयत्न सुरू आहे. दोघांमध्ये तालमेल नव्हता. हा ना मध्ये अखेर मिळाले इथं रनआउटची विकेट. फलंदाज बाद. ज्या वेळेला एका धावेचं परिवर्तन दुसऱ्यामध्ये तुम्ही करत असाल त्यावेळेला दोघांमधील आय टू आय कॉर्डिनेशन असणं खूप गरजेचं असतं. ती कॉलिंग परफेक्शन नव्हतं आणि त्याचमुळे ही विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपामध्ये. धाव नव्हती. धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर ती धाव अंगलट आली. तो प्रयत्न अंगलट आला आणि इथनं फलंदाज झालाय बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये.
आदेश बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. प्रफुल आले आता नवीन फलंदाज. आई गावदेवी स्पोर्ट्स दहीगाव संघ कॅप्टनचा माइंडसेट होता की कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि ती मानसिकता सरळ खऱ्या अर्थाने योग्य ठरली आहे. आणि इथनं वाईट बॉल आलाय. पंचाने सांगितलं लाईन लेंथवरची चेंडू नाही आहे. उजव्या एसटीला खूपच सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. वाईट बॉल इथनं 18वरती 5. आतापर्यंत प्रदीपचं षटक देखील चांगलं पाहायला मिळालंय. एकही गोलंदाजाने आतापर्यंत डबल डिजिटमध्ये धावा खर्च केलेला नाही आहेत. हे एक मुख्य वैशिष्ट्य राहिलं गोलंदाजीचं. 18वरती 5. 5 विकेट गेल्या. तिम्मा संघ परतीच्या प्रवासाला डगआउटमध्ये बसलाय. फुलटॉस आहे लगॉपच्या क्षेत्रामधून. क्षेत्ररक्षक तिथे कुणाल उपस्थित झाला. एक धावेतनं आली आहे. खेळ फलंदाज बाद. नवीन बॅटर येतोय विघ्नेश. आतापर्यंत फलंदाज इथनं बाद झालेत. 6 खेळाडू बाद झालेत. 8व्या क्रमांकावरती खेळाडूला 19वरती 6 अशी स्थिती आहे. आणि षटक चालू आहे. सुरू असताना 3 कंप्लीट झाले. 4थ्या षटकाला आलेत गोलंदाज. तारा नवीन गोलंदाज आलेत. या ठिकाणी प्राइज अनाऊन्स करत आहोत. अक्षयजी मोहोपे कल्याण यांच्या वतीने 3 बॉल 3 6 500 रुपये. 6 बॉल 6 4 1000 रुपये आणि 6 बॉल 6 6 तब्बल 1000 रुपये दिले जातील. अक्षयजी मोहोपे कल्याण यांच्याकडनं हे प्राइज आहे. 3 चेंडू 3 6 500 रुपये. हा डॉट बॉल आलाय. UTC लाईव्ह टेलिकास्ट चे प्रॉपरायटर शैलेजी बोर यांच्याकडनं जर मनीष खाडेन जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 1001 रुपये प्राईज दिला जाईल. वा, हे प्रथमतः आपण पाहतोय आणि ते आज आपण पाहतोय. दिलं जाईल फलंदाजाला प्राईज 1000 रुपये. इथे देखील बॅटची एज होती, तिथनं मिस्टेक झाली आणि कॅच ड्रॉप झाली. डॉट बॉल आलाय. तारा नवीन गोलंदाज पाहायला मिळाला. तारा आलेत. दहीगाव संघ खऱ्या अर्थाने कमालीचं प्रदर्शन त्यांचं राहिलं. 19वरती 6 अशी ओवी स्पोर्ट्स बिरोडा टीमची आहे. सध्या आपण स्थिती पाहतोय. इथे फटका पुण्याचा खूप काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतोय. 3 खेळाडू तिथे होते, 3 क्षेत्ररक्षक आणि नक्कीच म्हणता येईल 3 तिघाडा कम बिघाडा आणि तिथनं कॅच ड्रॉप झाली आहे. मीडिया बोर्डचा क्षेत्ररक्षक प्रयत्नशील होता, मात्र तो प्रयत्न त्याला अखेर चेंडूपर्यंत पोहोचला नाही आहे. कुणाल तिथनं लॉंगॉनवरनं आणि लॉंगॉफवरनं अजय तिथं प्रदीप ते वेगाने धावत आले. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिड ऑफवरनं क्षेत्ररक्षक जज करत असताना तिघांमध्ये तालमेल नव्हतं. फुल लेनचा चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफवरनं क्षेत्ररक्षक आले. लॉंगॉफवरनं डीपमध्ये प्रोटेक्शन होतं, त्याने चेंडूला गॅदर केलं. 1 धावीत आली आहे. 22 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथा सामना आपण पाहतोय. ओवी स्पोर्ट्स पिरवाडी विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट दहीगाव. फुलटॉस होता, त्या फुलटॉसला देखील मात्र ती पर्वणी होती, तिचा स्वीकार झाला नाही आणि चेंडू चाललाय 1 धावेसाठी. सिंगल रन्स इथनं येईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 23 अंकावरती 4थ्या षटकाला ताराने सुरुवात केली आणि तिथनं आता 5 चेंडू डिलिव्हर झालेत. फक्त धावा त्याने खर्च केल्यात 4. प्रभावशाली आणि अतिशय जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळाला सर्वच गोलंदाज. एकही गोलंदाजाने डबल डिजिटमध्ये धावा खर्च केलेला नाही आहे.
हे एक मुख्य वैशिष्ट्य राहिले गोलंदाजीचं. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्यामध्ये 4, तिसऱ्यामध्ये 9. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा आता फुल लेनचा अंतिम चेंडू देखील डॉट बॉल आलाय आणि तिथनं षटक झालंय कंप्लीट 4 आणि 4 षटक्यानंतर फक्त धावा लागल्या धाव फलकावरती. 23 धावा, 24चा टार्गेट आहे. 6च्या सरासरी धावा जमा करायच्या आहेत. ओबी स्पोर्ट्स बिरवाडी संघ काहीशा अपयशाला सध्या सामोरे जात असताना पाहायला मिळालं. मात्र 24 धावा रोखायच्या असतील तर ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आई गावदेवी स्पोर्ट्स दहीगाव टीमने त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. ते सर्वच गोष्टी आपण पाहणार आहोत उत्तर आदामध्ये. मात्र त्या अगोदर जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, जिथं शिवण्या स्पोर्ट्स धामणी आणि विपक्षामध्ये श्री गणेश बिरवाडी असा टॉस आम्ही करत आहोत. थँक्यू. पहिल्या फेरीमधील अंतिम सामना शिवण्या स्पोर्ट्स धामणी आणि विपक्षामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल श्री गणेश बिरवाडी. सन्मानित भूषणजी सोनवणे साहेबांना विनंती केली की आपण या आपल्या शुभास आम्ही टॉस करत आहोत. श्री गणेश बिरवाडी संघ आपल्या कॅप्टन उपस्थित करा. चला. श्री गणेश बिरवाडी आणि विपक्षामध्ये शिवण्या स्पोर्ट्स धामणी. बिग फाईट, बिग मुकाबला, बायका मजा. दोन्ही संघांमधील अतिशय जबरदस्त सामना पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघांमधील एक चांगली पेशकश आज इथे पाहायला मिळेल. श्री गणेश बिरवाडी संघ कॅप्टन उपस्थित करा आपण. चला. शिवण्या स्पोर्ट्स धामणी संघ चर्चेमध्ये आहे. धामणी संघ सध्याच्या हंगामामध्ये भूषणजी सोनाने आहे. त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करूया. श्री गणेश बिरवाडी संघ कॅप्टन उपस्थित करा. चला. सामना देखील सुरू होत आहे. काटाचा कॉल दिलाय मात्र छापा आला. जे मागणी केली ते पुरवठा नाही आला. तर मान्यवर विनंती आहे दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुन्हा आता मंचावरती स्थान पण नवा. टॉस जिंकलाय शिवण्या स्पोर्ट्स धामणी संघ. टॉस जिंकला, काय निर्णय असेल? बॅट करू. चला, दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. सामना देखील सुरू आहे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. शिवण्या स्पोर्ट्स धामणी वन द टॉस आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. जाऊया लगेच आपण मॅचकडे. थँक्यू सो मच. सुरुवात करत आहोत आपण सामन्याला. दुखापत झाली इथं फलंदाजाला आपण पाहिले. फुलटॉस बॉल होता. बॅटची एज घेतली. बॅटची एज घेऊन मात्र तो मला वाटतं चेहऱ्यावरती चेंडू आदळला. डबल स्पीडने आपले चेंडू येत असतो आणि सध्या तरी त्याला दुखापत झाली आहे. टार्गेट आहे 24 धावांचं.
ड्रोनच्या माध्यमातून हे मैदानाचं दृश्य आपण पाहू शकाल. शहापूर नगरीमध्ये असलेलं हे भव्य दिव्य क्रीडांगण या शहापूरकरांसाठी अतिशय आवडतीचं मैदान. या शहापूरकरांना हवंसं वाटणारं मैदान म्हणजे गवी खाडे क्रीडांगण एक पर्वणी आहे. आणि या मैदानाचे प्रणेते, या मैदानाचे सर्व विजय भाई भगत, ज्याने या मैदानाचा कायापालट करून टाकला, ज्याने मैदानाची विकेट, या मैदानाचं संपूर्ण रूपरेखा पहा कशा प्रकारे बदलले. नुकतीच आपण पाहिली याच मैदानात एक चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहिली आणि त्या चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन झाला आहे साई स्पोर्ट्स शहापूर संघ, ज्याची हुकूमत अनेकदा याच शहापूर पटलावरती राहिली आहे. इथे चेंडू हवेमध्ये आहे, मिस टायमिंग फटका, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, मिस्टेक झाली आहे, जज होत नाही आहे. विकेट सध्या अजयची सध्या सोडली, कॅच, फलंदाज इथनं सेफ असेल. धाव इथनं आली आहे एक. अजय आणि अजयच्या सोबतीने मिस्टर कुणाल बॅटिंगसाठी आलेत. पहिल्या षटक्यामध्ये मी म्हणेन की कॅच ड्रॉप. 24 धावांचं टार्गेट असताना ह्या कॅचेस पकडणं खूप महत्त्वाची भूमिका असते. ती विघ्नेश तिथे होता, विघ्नेशकडनं हा विघ्न आलाय आता टीमच्या विजयामधील. अजयला जीवनदान मिळालंय. अजय सध्या दुखापत झाली, त्याच्या चेहऱ्यावरती चेंडू जोराने वेगाने आदळला. महेश पांडे इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. महेश पांडे MD केक शॉपचे प्रॉपरेटर आहेत, त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती या. चार धाव्यांसाठी चौकार. लेफ्टी बॅटर पहिला कुणाल आहेत, चांगला गोलंदाज, चांगली फलंदाज सध्या तो करतोय. अष्टपैलू खेळाडू कसा असावा, याची परिपक्वता, याची परफेक्शन हा फॉलीचा चेंडू, हा ट्रॅकर चेंडूला उडवलाय. तिथनं शेतक्षे वेगाने आले, चेंडू एका हाताने अडवलाय. थांबवण्याचा प्रयत्न मात्र फुटबॉल प्रमाणे जणू चेंडूला पुन्हा एकदा ग्राउंडमध्ये आणलाय. तिथनं धावा कंप्लीट झाल्या 3. प्रतिस्पर्धी संघ अशा तुमच्या चुका होतात त्याचा फायदा घेण्यासाठी तत्पर असतो. त्या तत्परतेचं प्रदर्शन करताना पाहायला मिळालं. दोन्ही फलंदाज, दोघांकडे चांगला खेळ झाला. आतापर्यंत धावसंख्या 8 वरती आहे. 4 चेंडूचा खेळ प्रस्तावित झालाय, 2 चेंडू प्रलंबित असताना 8 धावा. डॉट बॉल इथनं आलाय. या ठिकाणी शुभागमन झालंय. सन्माननीय महेश जगन्नाथ भांडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम. वेलकम महेश जगन्नाथ भांडे यांचं शुभागमन झालं, सुस्वागतम. 19 चेंडू 16 धावा. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती आक्रमण तर केलंय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आलेत, खूप दूरवरचं अंतर कापून अखेर त्याने झेल पकडली आहे आणि होईल फलंदाज अजयचा समाप्त खेळ. फर्स्ट विकेट डाऊन. आई गावदेवी स्पोर्ट दहीगाव टीमला धक्का, पहिला अजय बाद. नवीन फलंदाज प्रदीप आलेत, ज्याने गोलंदाजी युनिटमध्ये प्रभावशाली कामगिरी. 18 चेंडू 16ची गरज आहे. इथनं लगातारचे जर विकेट्स आले, डॉट बॉल आले तर मॅचचं समीकरण बदलू शकेल. आठ धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सध्या पाहतोय
गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय प्रफुल. विकेट हॅट्रिकसाठी UTC यांच्या वतीने आपल्याला तब्बल 1,000 रुपये प्राईज प्रफुल यांच्यासाठी की सर्वच गोलंदाजांसाठी. प्रफुलसाठी सध्या तरी आहे 1,000 रुपयाचा प्राईज विकेट हॅट्रिकसाठी. हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न तिथे एक धाव इथनं घेतली आहे. प्रतिस्पर्धी संघाला माहिती आहे चेंडू अगदी जास्त शिल्लक आहे, त्यामध्ये कमी धावा करायच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने सिंगल आली डबल आली तरी चालेल, एखाद्या खराब चेंडूवरती आक्रमण केलं तिथनं धावा येऊ शकतात. त्या प्रयत्नाने सध्या सुरुवात केली आहे या ठिकाणी ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ. नाव चर्चेमध्ये असतं कारण टुर्नामेंट या ओवी स्पोर्ट बिरवाडीकरांची शहापूर तालुक्यामध्ये बाईक मालिकेवीरासाठी बाईक ठेवण्याचं नाव नेहमी चर्चेमध्ये त्यांचं असतं. मालिकावीराची बाईक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असते. पुण्यात हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये ग्लान्स केले, इथनं एकच धाव आली आहे. प्रदीप आणि त्याच्या सोबतीने कुणाल आहे, त्यांना माहिती आहे एकेका धावेने तरी आपण हा धावसंख्या पुढे जाऊ शकतो. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी विपक्षामध्ये आईगाव देवी स्पोर्ट दहीगाव. हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला उडवलंय. स्टंट अँड डिस्पॅच, फुल पॉवरफुल, वंडरफुल अँड डिलाइटफुल, सक्सेसफुल षटकार. सुपर शॉट आलाय आणि अगदी विजयामधलं अंतर कमी करणारा षटकार होता. हाफ ट्रॅकर चेंडूला अगदी गॅदर केलं, त्यानंतर अगदी बॅटवरती आणला, बॅटवरनं फेकून दिला. ऑन साईडला 6 धावांसाठी षटकार. अजून एक शॉट पूल केलाय, खाली क्षेत्र आहे तिथनं देखील अजून एक येईल. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 2 धावांची आवश्यकता आहे या षटकामध्ये. अखेर या मॅचचं समीकरण बदलवलं गेलंय. 2 षटकार तिथनं ठोकलेत. सुपर बॅटिंग मिस्टर कुणालच्या बॅटमधनं. कुणाल पांढरे सध्या गोलंदाजी जबरदस्त केली, फलंदाजी देखील अव्वल दर्जाची करतोय. तिसरा येईल का? तिसरा षटकार. सामना फिनिश आणि हॅट्रिक कंप्लीट केली आहे. आणि या मॅचचा वन अँड ओनली मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द खेळाडू असेल मिस्टर कुणाल, ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. गोलंदाजी करताना त्याने आपण पाहतोय 4 धावा देत असताना 2 विकेट्स मिळवल्या आणि फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधनं आल्या धावा 3 षटकार 1 चौकार. 26 6 चेंडूमध्ये 26. सुपर बॅटिंग कुणाल, लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली.